मोठी बातमी समोर येते। राज्याच्या राजकारणातून दानवेंच्या उमेदवारीवरून मवियात फूट पडल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचंही कळतंय। उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाड झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याचं समजतंय। हर्षवर्धन सपकाळ सध्या दिल्लीत आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू करून उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली। मोठी बातमी आहे, काँग्रेसमध्ये नाराजीचं चित्र आहे। हर्षवर्धन सपकाळ हे आपला उमेदवार जाहीर करू शकतात, कारण उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसचा पाठिंबा असेल असं वारंवार काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं। तरी देखील उद्धव ठाकरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये आणि त्याचेच परिणाम सध्या महाविकास आघाडीत बिघाड झाल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे। शिवाजी, शामल, जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी देणे आघाडीत फूट झालेली आहे। सध्या जी माहिती आपल्याकडे समोर आहे त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीत ते वरिष्ठांशी चर्चा करतायत की आपण विधान परिषदेला कोणता उमेदवार द्यायचा। उद्धव ठाकरे हे उमेदवार असावे अशी सातत्यानं काँग्रेसची भूमिका होती आणि परंतु तसं काही झालेलं नाही आणि अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस कुठेतरी नाराज असल्याची चर्चा ही आता सुरू झालेली आहे। हायकमांड बरोबर ती त्यांची चर्चा सुरू झालेली आहे आणि काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार ही सूत्रांची माहिती आहे। सध्या हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये आहेत आणि या सगळ्या ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये कुठेतरी नाराजी पसरलेली आहे। आघाडीत बिघाडी झाल्याचं हे चित्र आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय। उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे उमेदवार असावे हे सातत्यानं महाविकास आघाडीतल्या मोठ्या नेत्यांची भूमिका होती। मग त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ असतील, त्यानंतर सुप्रिया सुळे असतील, यांची सुद्धा ही भूमिका होती की उद्धव ठाकरे हेच विधान परिषदेसाठी उमेदवार असावे, परंतु अशी कुठलीही भूमिका ठाकरे सेनेकडून झालेली नाही। यामुळेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे आणि याबाबत आता दिल्लीमध्ये हर्षवर्धन सपकाळ जे हायकमांड आहे त्यांच्याशी चर्चा करत आहे आणि त्याच्यानंतर विधान परिषदेसाठी काँग्रेसचा कोणता उमेदवार द्यायचं, कोणतं नाव निश्चित करायचं याबाबत चर्चा आणि त्या झाल्यानंतर नाव निश्चित केले जाईल। परंतु या सगळ्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंचं नाव न आल्यामुळे अंबादास दानवेंचं नाव आलंय, यावर आता काँग्रेस कुठेतरी नाराज आहे आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहू शकतो उद्धव ठाकरे यांच्या नावाऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाड झाल्याचं चित्र आहे। सध्या काँग्रेस विधान परिषदेत आपला उमेदवार देणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते।